महाराष्ट्रामधील विधान परिषद निवडणुकीला बंडखोरीचं ग्रहण। महायुतीमध्ये 7 जागांवर बंडखोरी। पुणे, रायगड, संभाजीनगर, नाशिक, यवतमाळ, अमरावती आणि परभणीमध्ये बंडखोरीचं सत्र। छत्रपती संभाजीनगरमध्ये विधान परिषदेच्या जागेसाठी शिवसेनेमध्ये बंडखोरी। महायुतीमध्ये जागा भाजपला सुटलेली असताना सत्तारांच्या मुलाचा अर्ज। भाजपचे सुहास शिरसाट आणि सेनेच्या समीर सत्तार यांच्याकडनं अर्ज दाखल। भाजपकडून शिंदेंची शिवसेना संपवण्याचं काम सुरू। भाजपने आमचं मुंडकं तोडलंय। 18 महिन्यात आम्हाला 18 रुपयांचा देखील निधी नाही। बंडखोरीनंतर शिवसेनेच्या अब्दुल सत्तार यांचा संताप। आमच्यावर आरोप करण्याआधी सत्तारांनी शिंदेंशी बोलावं। निधी आल्यावर निधी देणार। सत्तारांच्या आरोपांवर भाजपच्या अतुल सावेंचं उत्तर। तर वरिष्ठ नेत्यांना भेटणार 2 दिवसात चित्र स्पष्ट होईल, सत्तारांचं वक्तव्य। दोन्ही शिवसेना एकत्र याव्यात, अंबादास दानवेंच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या। तर आम्ही बाळासाहेब आणि हिंदुत्वाचा विचार घेऊन चाललोय। आमची घोडदौड अशी सुरू राहील। उपमुख्यमंत्री शिंदेंनी मुद्दा अप्रत्यक्षपणे फोडला। पुण्यामध्ये राष्ट्रवादीत विधान परिषद उमेदवारीवरून मोठा ड्रामा। राष्ट्रवादीच्या 2 उमेदवारांकडून अर्ज दाखल। विक्रम काकडेंच्या अधिकृत उमेदवारी अर्ज तर सुनील टिंगरेंकडून डमी अर्ज दाखल। पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर सुनील टिंगरेंच्या समर्थकांची घोषणाबाजी। सुनील टिंगरेंना न्याय द्या, समर्थक आक्रमक। सुनील टिंगरेंच्या समर्थनार्थ रामदास गाडेंचा राजीनामा। रामदास गाडे पर्वती मतदारसंघाचे कार्याध्यक्ष। सुनील टिंगरेंचा पुण्यामधून डमी अर्ज। तर पक्षाने उमेदवारी न दिल्यामुळे सुरेश घुले यांच्याकडूनही नाराजी व्यक्त। रायगड विधान परिषदेसाठी महायुतीमधून तटकरेंचे पुत्र अनिकेत तटकरेंचा उमेदवारी अर्ज भरला। तर शिंदेच्या सेनेकडून महेंद्र दळवींची मुलगी जुईलीचा अर्ज। जागा राष्ट्रवादीला असतानाही शिंदे सेनाही आग्रही। यवतमाळची जागा शिंदेच्या शिवसेनेला सुटलेली असताना भाजपमध्ये बंडखोरी। भाजपच्या नितीन भुतडा यांचा अर्ज दाखल। तर महायुतीचे उमेदवार म्हणून सेनेच्या दुष्यंत चतुर्वेदी यांचा अर्ज। नागपूर विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसकडून अतुल लोंढेंचा अर्ज। खासदार श्यामकुमार बर्वे, शहर अध्यक्ष प्रफुल्ल गोडधे आणि सुनील केदार यांच्या उपस्थितीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल। सोलापुरात महाविकास आघाडीच्या 3ही पक्षांकडून उमेदवारी अर्ज दाखल। काँग्रेसकडून आदित्य फत्तेपूरकर तर पवारांच्या राष्ट्रवादीकडून वसंत देशमुख यांचा अर्ज। ठाकरेंच्या सेनेचे नागेश अक्कलकोटेही रिंगणात। ठाणे विधान परिषदेसाठी महाविकास आघाडीकडून अभिजित पवारांचा अर्ज। तर अभिजित पवारांच्या विरोधात महायुतीकडून रवींद्र फाटक मैदानात। शिंदेच्या उपस्थितीमध्ये अर्ज दाखल। अमरावतीमधून भाजप उमेदवार प्रवीण पोटेंनी उमेदवारी अर्ज भरला। चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत अर्ज दाखल। अमरावतीमध्ये महायुतीला मोठं यश मिळणार, बावनकुळेंकडून विश्वास व्यक्त। नाशिकमध्ये शिंदेच्या शिवसेनेकडून नरेंद्र दराडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल। दराडेंच्या विरोधात गणेश गीते आणि गोकुळ गीते निवडणुकीच्या रिंगणात। गीते बंधूंचा अपक्ष अर्ज दाखल। 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या दरात वाढ। 42 ते 53 रुपयांनी महागला। मुंबईमध्ये व्यावसायिक सिलेंडर आता 3067 रुपये 50 पैशांना मिळणार। नवे दर आजपासून लागू। कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये 2% वाढ। कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल आता $93वर। इस्रायलने लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यामुळे किमती वाढल्याचा अंदाज। भाजपच्या सर्व प्रदेशाध्यक्षांची आज दिल्लीमध्ये बैठक। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्या उपस्थितीमध्ये बैठक। मोदी सरकारला 12 वर्ष पूर्ण होत असल्यामुळे बैठकीमध्ये चर्चा होणार। IPL सामन्यानंतर गुजरात टायटन्स संघाच्या बसला आग। नरेंद्र मोदी स्टेडियमवरून हॉटेलकडे जात असताना घडली घटना। आग लागल्याचं लक्षात येताच गिल बटलरसह सर्व खेळाडूंना बाहेर काढलं। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता।